माय लॉर्ड, कागदपत्रे स्पष्टपणे दाखवतात की मालमत्ता मालकाचा हेतू फसवणूक करण्याचा होता. हे सरळ सरळ कपटाचं प्रकरण आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जेव्हा एखादी मिळकत आपण खरेदी घेणार असतो, आपल्याला त्या मिळकतीबद्दल माहिती नसते. आपण फक्त जे कोणी ब्रोकर्स असतील किंवा ओळखीचे असतील, जे आपल्या परिचयाचे सुद्धा नसतात, तर त्यांना आपण असं सांगतो की मला मिळकत खरेदी घ्यायची आहे. मग ती घर जागा असते, शेतजमीन असते आणि त्या मिळकतीच्या खरेदी खताच्या अनुषंगानं आपण पेपर्स जे आहेत ती मागणी करतो. बऱ्याच वेळा सातबाराचे उतारे, फेरफार उतारे हे डॉक्युमेंट्स दिले जातात. त्या मिळकतीच्या उतार्यावर ज्या व्यक्तीचं मालक म्हणून नाव असतं त्या व्यक्तीचा कधीकधी आपला परिचयसुद्धा नसतो. आणि जे फेरफार उतारे दिलेले असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की डाव्या बाजूला जो कॉलम असतो तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव असतं की ती मिळकत जी आहे ती त्यांना कोणत्या हक्काने आली. आणि आपण ते मिळकतीचे उतारे पाहतो आणि उतारे पाहून आपण ॲडव्हान्स रक्कम देतो. आणि जेव्हा खरेदी खत पूर्ण करण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की त्या व्यक्तीचं मिळकतीच्या उतार्यावरून जे नाव आहे ते गायब झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नावच उतार्यावर सध्या दिसत नाही. आणि पूर्वी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये फेरफार उतार्यामध्ये आपल्याला नाव दिसून आलेलं होतं. तर हे असं का होतं? आणि आपण एखादी मिळकत खरेदी खत घेत असताना नेमकं काय पाहिलं पाहिजे, विशेषतः सातबाराच्या उतार्याच्या संदर्भामध्ये आणि फेरफार उतार्याच्या संदर्भामध्ये. तर जेव्हा आपण एखादी मिळकत शेतजमीन असेल आणि त्याचं जर का सातबारा पाहत असू तर तो सातबारा कोणत्या तारखेला काढलेला आहे याची तारीख आपण पाहिली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जुने उतारे दाखवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ जुन्या उतार्यावर माझं नाव आहे, ती मिळकत मी दुसऱ्या कोणाला तरी विक्री केलेली असते आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा त्या मिळकतीच्या उतार्यावर लागलेलं असतं. परंतु मी जे जुने उतारे आहेत ते समोरच्या पार्टीला दाखवतो आणि व्यवहार करतो आणि रक्कम घेतली जाते. आणि रक्कम घेऊन त्यानंतर खरेदी खत देण्यास टाळाटाळ केली जाते. प्रसंगी अगदी नोटराईज डॉक्युमेंटसुद्धा केले जातात. स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं जातं की मी रक्कम एवढ्या एवढ्या रकमेला विक्री करीत आहे आणि एवढी रक्कम ॲडव्हान्स घेतलेली आहे, उर्वरित रक्कम खरेदी खात्याच्या वेळी देण्याची आहे. आणि असे करारसुद्धा अगदी करून दिले जातात. परंतु उतारे हे जुने असतात आणि जो चालूचा उतारा असतो त्याच्यावर वेगळेच हक्कदार असतात. तर ही बाब जी आहे ही बाब सातबाराच्या उतार्याच्या बाबतीमध्ये आहे की आपण सातबाराच्या उतार्यावर चालूचा सातबाराचा उतारा काढला पाहिजे जो रिसेंट आहे. त्यासाठी तारीख पाहिली पाहिजे की तो किती तारखेला काढण्यात आलेला आहे. आणि तो सातबारा पाहिल्यानंतर आपण ती मिळकत त्या व्यक्तीला कशी मिळाली हे पाहण्यासाठी फेरफारचे उतारे काढतो जमिनींच्या बाबतीमध्ये. तर ते फेरफार उतारे जेव्हा आपण काढतो त्यावेळी तो फेरफारचा नंबर आणि उतार्यावरचा नंबर याची सुद्धा आपण खात्री केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की असं सांगितलं जातं की ही मिळकत जी आहे ती आता या व्यक्तीच्या नावाने आहे. उदाहरणार्थ वडिलांच्या नावाने आहे, भावाच्या नावाने आहे, आईच्या नावाने आहे, आजीच्या नावाने आहे आणि माझं नाव या मिळकतीच्या उतार्यावर लागणार आहे. मला त्यामध्ये हक्क प्राप्त झालेले आहेत आणि ही पहा फेरफारचा उतारा आणि त्याच्यावर माझं नाव लिहिलेलं आहे. आता तो फेरफारचा उतारा कधी कधी कसा असतो की त्याची नोंद घेण्यात आलेली असते. एखादी हक्क त्या व्यक्तीला जर प्राप्त झालेले आहेत असं त्या व्यक्तीचं म्हणणं असेल, उदाहरणार्थ खरेदी खत असेल किंवा काही कोणता रजिस्टर दस्ता असेल किंवा वारसा हक्काच्या संदर्भातील असतील, एखाद्या न्याय निर्णयाच्या कोर्टाच्या त्या अनुषंगानेच्या नोंदी असतील, तर ती नोंद फक्त धरून घेण्यात आलेली असते. ती नोंद अद्याप मंडळ अधिकारी जे आहेत ते त्यांनी मंजूर केलेली नसते आणि त्याच्याबद्दल उतार्यावर प्रलंबित फेरफार असा म्हणून जो आहे तो शेरा मारलेला असतो. म्हणजे जर तो फेरफार प्रलंबित असेल तर तो फेरफार ज्या व्यक्तीच्या नावाने केलेला आहे त्या व्यक्तीच्या नावे ती मिळकत उतार्यावर नोंदवली असं म्हणता येत नाही. कारण जो प्रलंबित फेरफार असतो त्या प्रलंबित फेरफारला जर का कोणाची हरकत आली, त्या प्रलंबित फेरफारबद्दल ज्यांचे हक्क आहेत म्हणून तो फेरफार घेण्यात आलेला आहे ते सोडून इतर लोकांनी काही तक्रारी दिल्या, त्यांचे काही वेगळे हक्क असतील, त्यांच्यावर काही डॉक्युमेंट असतील आणि त्यांनी तक्रार दिली तर ती तक्रार केस म्हणून मंडळ अधिकारी यांच्याकडे केस चालते आणि ती नोंद केवळ उतार्यावर घेण्यात आलेली असते, ती मंजूर करण्यात आलेली नसते. त्यामुळे ती नोंद मंजूर होऊ शकते किंवा नामंजूर सुद्धा होऊ शकते. परंतु केवळ नोंद धरून घेण्यात आली म्हणजे ती नोंद मंजूर झाली असं म्हणता येणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण फेरफार उतारा वाचू त्यावेळी कोणत्या हक्काने त्या व्यक्तीला ती मिळकत आलेली आहे हे पहा आणि जो उजव्या हाताचा कॉलम असतो त्याच्यामध्ये ती नोंद मंजूर किंवा नामंजूर याबाबतचा शेरा आहे का पहा. नोंद जर ती मंजूर झालेली असेल
तर त्या ठिकाणी मंडळ अधिकारी जे आहेत सर्कल ऑफिसर यांचं सही असते, त्याखाली शिक्का त्यांचा असतो, त्यासोबतच तारीख सुद्धा असते. त्यामुळे जेव्हा आपण सातबारा पाहू किंवा फेरफारचा उतारा पाहू, तर ते पाहत असताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जुने उतारे दाखवून म्हणा किंवा एखादी फेरफार नोंद मंजूरच अजून झालेली नसताना, ती प्रलंबित असताना ते कागदपत्र दाखवून व्यवहार करून समोरच्याची जी फसवणूक केली जाते, ती फसवणूक आपल्याला या माहितीमुळे टाळता येईल. त्यामुळं कागदपत्र पाहताना शेतजमिनीच्या बाबतीमध्ये ही काळजी घ्या. घरजागेच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जागेला ग्रामपंचायतीकडे नाव म्हणजे अर्ज देऊन म्हणा किंवा ग्रामपंचायतमध्ये काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून म्हणा स्वतःचं नाव लावून घेतलेलं असतं. परंतु ती जागा मूळची कोणाची, ती जागा त्या व्यक्तीला आली कशी, त्या व्यक्तीला ती जागा दिली कोणी, आणि जर त्या व्यक्तीला ती जागा कोणी दिलेलीच नसेल किंवा ती जागा त्या व्यक्तीला कोणत्या आदेशाने मिळालेली नसेल, शासनाच्या असेल, किंवा ती जागा त्या व्यक्तीला कोणत्या रजिस्टर्ड असताना मिळालेली नसेल, ती जागा त्या व्यक्तीला कोणत्याही वारस हक्काने, वाटपाने किंवा अन्य प्रकारे मिळालेली नसेल, ही एक जागा रिकामी आहे, त्या ठिकाणी एक अर्ज देण्यात आला आणि माझं नाव जे आहे ते या जागेला लावण्यात यावं असं म्हणून ग्रामपंचायतला त्याची नोंद करून घेण्यात आलेली असेल, तर त्या जागेची मालकी ही क्लिअर आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्या जागेचा मूळ मालक जो कोणी आहे त्या व्यक्तीने ती जागा त्या व्यक्तीला ट्रान्सफर केली पाहिजे किंवा आदेशाने दिली पाहिजे किंवा त्यांना त्या जागेमध्ये कायदेशीररित्या हक्क प्राप्त झाले पाहिजे. ते कसे होतात, तर जसं की मी आत्ता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटने, जसं की खरेदी खत असेल, बक्षीसपत्र असेल, मृत्यूपत्र असेल, किंवा एखाद्या शासनाच्या आदेशाने, किंवा एखाद्या व्यक्तीचं कायदेशीररित्या त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव आहे घर जागेच्या किंवा सिटी सर्व्हेमध्ये, आणि ती व्यक्ती मयत झाली तर वारसा हक्काने प्राप्त होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या हक्काला किंवा त्यांचं नाव तिथं येण्याला एक बेस असला पाहिजे की ज्याची ती पूर्वीची जागा आहे त्या व्यक्तीने ती त्या व्यक्तीला ज्यांचं सध्या नाव आहे त्यांना कायदेशीररित्या दिलेली आहे का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि ते असेल तरच त्यांची मालकी जी आहे ती कायदेशीर होते. असे बरेचसे प्रकार आहेत की ज्यामध्ये फक्त नावं लावून घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांचं टायटल क्लिअर आहे असं म्हणता येत नाही. आणि जेव्हा आपण भविष्य काळामध्ये जेव्हा या मिळकतीच्या बाबतीमध्ये व्यवहार करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे करार करतो, ॲडव्हान्स रक्कम देतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की या मिळकतीचं खरेदी खतच होऊ शकत नाही. मग ज्यांची जागा आहे, ज्यांच्या नावे ते म्हणतात आम्ही तूर्त ताबा देतो, ताबा जरी दिला तर तिची कायदेशीर मालकी कशी प्राप्त होणार. त्यासाठी घरजागा असेल किंवा शेतजमिनी असतील तर हे डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थितपणे चेक करून आपण या मिळकतीचे व्यवहार केले पाहिजेत, म्हणजे आपली फसगत होणार नाही. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला एक रेनबोचं कलरचं बटन दिसेल, स्टार असलेलं आणि कलरचं सप्तरंग, तर ते हाईप नावाचं बटन आहे, तर त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण तुमच्या फेसबुक आणि जे इंस्टाग्रामचे पेजेस आहेत, प्रोफाईल्स आहेत, त्याला फॉलो केलेलं नसेल तर त्यालाही फॉलो करा आणि त्या ठिकाणीही ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित आपल्या एकाच शेअरमुळं कुणाची तरी नेमकीच फसगत होणार असेल आणि त्यांच्यासमोर जर हा व्हिडिओ गेला, त्यांनी जर हा व्हिडिओ ऐकला तर त्यांची फसगत होण्यापासून ते वाचू शकतील.